गायकवाड मॅडम यांचे मनपूर्वक आभार मानतो। आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर पाटील सर, विभागातील सर्व आदरणीय प्राध्यापक आणि शिक्षकगण आणि भोजनोत्तर जे सेशन असतं पोस्ट लंच सेशन, त्यालाही सहसा उपस्थिती फार कमी असते, पण तो संकेत म्हणून आपण सर्वजण इथं मला पोस्ट लंच सेशन मध्ये ऐकण्यासाठी उपस्थित झाला। आपल्या सर्वांचे आभार। माझं बालपण या शहरात गेलं, या शहराच्या ऐतिहासिक स्पर्शाने मला घडवलं आणि त्यामुळेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळून सुद्धा मला या प्राचीन लेण्याने इतकं आकर्षित केलं की मला वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील माझा प्रवेश मी नाकारून पुरातत्व आणि प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती या क्षेत्रात पुढे अभ्यास करण्यासाठी आणि त्या क्षेत्रात नोकरी करण्यासाठी उद्युक्त झालो। एवढं सामर्थ्य या शहरामध्ये आहे। आता हा हजारो वर्षांचा इतिहास असलेला मराठवाडा प्रदेशाचा आणि छत्रपती संभाजीनगर या नगराचा प्रदेश। माझे वडील आता उल्लेख केल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयात एक प्राध्यापक होते। या विद्यापीठातील पाली आणि बौद्धिक स्टडीज विभागच्या सर्व सहकाऱ्यांनी किंवा सर्व प्राध्यापकांनी मिळून पुढे वाढवला, त्यातील ते एक प्राध्यापक होते। त्यामुळे या विद्यापीठाचा माझा बालपणापासून संबंध आहे। या विद्यापीठाची जे आपल्या लॉकर मध्ये ग्रंथालय आहे, मला माहित नाही किती जणांनी बघितलं, परंतु भारतामध्ये जर प्राचीन कला आणि संस्कृतीचं जर काही समृद्ध ग्रंथालय असेल तर या विद्यापीठात आहे, जे एका लॉकर मध्ये सुरक्षित आहे आणि कदाचित ते लॉकर मध्ये ठेवल्यामुळे ते सुरक्षित पण राहिलं असेल। असा कुठली अशी दुर्मिळ ग्रंथ या ग्रंथालयात आहे। प्राध्यापक आर.एस. गुप्ते सर यांचं वाचन लहानपणापासून, मग त्यांचा विद्यापीठाने प्रकाशित केलेला ग्रंथ असो दी बुद्धिस्ट आयकोनोग्राफी ऑफ एलोरा केव्ह किंवा मग आयकोनोग्राफी ऑफ हिंदू बुद्धिस्ट जैन, हे आपल्या सर्वांसाठी जे एक अत्यंत प्रसिद्ध असं अभ्यासक्रमासाठी उपयुक्त पुस्तक असो, हे सर्व वाचून जरी त्यांना प्रत्यक्ष बघितलं नसेल तर त्यांच्याबद्दल एक मनात प्रचंड त्यांच्या कार्याबद्दल आदर झालेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कला महाविद्यालय स्थापन करताना भारतातील जी अनेक विद्वान व्यक्ती शोधून आणली, त्यातीलच प्राध्यापक आर.एस. गुप्ते सर एक। ते सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा त्यांनी प्रथम मिलिंद कला महाविद्यालयात इतिहास विभागाची स्थापना केली। इतिहास विभागाचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते आणि पुढे जेव्हा चिटणीस सर तिथे कुलसचिव म्हणून रुजू झाले, त्या काळामध्ये त्यांनी हा विभागाची स्थापना केली। या सगळ्यांचा संबंध माझा व्यक्तिगत असल्यामुळे मी हे निमंत्रण अत्यंत आनंदाने स्वीकारलं आणि त्याबद्दल मी विभागाचा ऋणी आहे। मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय सर्वसामान्यांना परिचित आहे की मराठवाड्यातील ज्या प्राचीन बौद्ध लेण्या आहेत त्यांचा ऐतिहासिक विकास याचा एक संक्षिप्त असा आढावा घेण्यात आहे। आणि ते घेत असताना मराठवाड्यात बौद्ध धर्माचा प्रवेश कधी झाला तर असं बघितलं तर गौतम बुद्धांच्या काळातच साधारणतः इसवी सन पूर्व 5व्या शतकात मराठवाड्यामध्ये बौद्ध धर्माचा प्रवेश झाल्याचा आपल्याला जे प्राचीन बौद्ध वाङ्मय आहे, सुत्त पिटक म्हणजे त्रिपिटकातील सुत्त पिटक आणि सुत्त पिटकात पण जे काही प्राचीन ग्रंथ मानले जातात त्याच्यातील एक प्राचीन ग्रंथ म्हणजे सुत्त निपात आणि सुत्त निपातातील पारायण वर्गामध्ये आपल्याला फार महत्वाचा संदर्भ प्राप्त होतो की बावरी आणि त्याचे 16 शिष्य कसे गोदावरी नदीच्या काठावर आश्रम मध्ये त्यांचं वास्तव्य होतं आणि पुढे काही प्रश्नांची उकल करण्यासाठी हे शिष्य तथागतांना भेटण्यासाठी उत्तर भारतात किंवा आज आपण त्याला पूर्व भारत म्हणूया, उत्तर पूर्व भारतात गेले आणि पुढे गौतम बुद्धांचे शिष्य झाले, संघात प्रविष्ट झाले आणि त्यांनी नंतर येथे येऊन बौद्ध विहाराची स्थापना केल्याचे आपल्याला पुढे आपण जेव्हा
अट्टकथा ज्या आचार्य बुद्धघोषाने लिहिल्या आहेत त्याचा संदर्भ बघतो तेव्हा लक्षात येतो. म्हणजे मराठवाड्यात या प्रदेशाचा जो बौद्ध धर्माशी संबंध आहे हा अत्यंत प्राचीन आहे आणि त्यामुळेच आपल्याला इथे जे काही बौद्ध स्थापत्य शैल स्थापत्य दिसून येतं ते वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते इतर प्रदेशापेक्षा कसं वैशिष्ट्यपूर्ण आहे जाणून घेताना असंही दिसतं की साधारणतः आपण जेव्हा प्राचीन स्मारक बघतो तर साधारणतः सर्व ते राजांनी निर्माण केली राजाश्रयातून निर्माण झाली असे साधारणतः आपल्याकडे चित्र असतं. परंतु जेव्हा येथील आपण लेण्या बघतो तेव्हा असं वाटतं की राजाश्रयासोबत किंबहुना राजाश्रयापेक्षा जे सर्वसामान्य लोक आहेत त्या सर्वसामान्यांची फार महत्वाची भूमिका राहिलेली आहे. दुर्दैवानं साधारणतः या सर्वसामान्यांना कधीच इतिहासात स्थान मिळत नाही. त्यामुळे या सर्वसामान्यांचंही तेवढंच महत्त्व नाही ते नाकारून चालणार नाही. नाहीतर आपण जेव्हा आजच्या 21व्या शतकात जेव्हा इतिहासाचा मागोवा घेतो किंवा आपणही तर त्या सर्वसामान्यांना स्थान दिलं नाही तर आपण पूर्वग्रह करण्याची घोडचूक किंवा महत्वाची चूक करू ती न करण्याची जबाबदारी किंवा जाणीव मनात ठेवून त्या सर्व जे वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारी असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे कारागीर असतील ज्याला आपण ऑक्युपेशनल ग्रुप्स म्हणतो त्या सामान्य व्यक्ती असतील त्या सर्वांच्या सहकार्यातून या सह्याद्री पर्वतरांग असो किंवा सातमाळा पर्वतरांग असो येथील या बीड जिल्ह्यामध्ये किंवा येथील या पर्वत राजीमध्ये त्या सर्व लेणींची निर्माण झाली. आणि अजूनही काही असे प्रश्न आहेत या प्रश्नांची उकल आपल्याला फारशी झाली नाही. म्हणजे कोणी ही लेणी कोरली असावी त्याचं तंत्र काय आहे त्याचे तंत्रज्ञान आणि तंत्र काय आहे त्याला किती कालखंड लागला असावा ही सगळी प्रश्न अजूनही फारशी अनाकलनीय अशी आहे. त्याचे निश्चित उत्तर नाही. अजिंठा लेणीवर ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं ते प्रोफेसर वॉल्टर सर यांनी अजिंठा लेणीचा कालखंड आणि त्याला लागणारा काळ एकूण प्रत्येक लेणीला लागणारा कालखंड काय याबाबत फार महत्वपूर्ण विवेचन केलेलं आहे. काही महत्वाचे ज्याला आपण मॉडेल्स म्हणू किंवा महत्वाचे प्रारूप म्हणू ते सांगितले आहे. असं असलं तरी एक पुरातत्वाचा विद्यार्थी म्हणून आपल्याला जे शिलालेखीय पुरावे किंवा पुरातत्वीय पुरावे जे शास्त्रीय त्याला स्टॅटिग्राफिक कॉन्टेक्स्ट मध्ये उपलब्ध आहेत ते प्राप्त होत नाही. त्यामुळे त्या प्रश्नाची आपल्याकडे निश्चितच अशी उत्तरं मिळत नाही. आणि प्राध्यापक मीना तारीफ ह्या ज्या बौद्ध तत्वज्ञानाच्या आणि बुद्धिस्ट स्टडीजच्या विदुषी आहेत त्यांनी फार एक महत्वाचा सिद्धांत मांडला. त्यांच्या मते की 3 जे तज्ञ होते 3 तज्ञांची समूह ज्याच्यामध्ये जिओलॉजिस्ट जे दगडांचा अभ्यास करायचे त्याला आपण आधी भूगर्भशास्त्र म्हणायचो आता गर्भ हा शब्द फारसा वापरत नाही त्याला भूशास्त्रज्ञ म्हणतात. दुसरं म्हणजे हायड्रोलॉजिस्ट त्यांचं काम फक्त पाण्याचा अभ्यास करणं म्हणजे पाणी ज्याला आपण जलसंसाधन आजच्या भाषेत म्हणू ते हायड्रोलॉजिस्ट वॉटर मॅनेजमेंट किंवा वॉटर रिसोर्स मॅनेजमेंटची अभ्यास. आणि तिसरे म्हणजे आर्किटेक्ट म्हणजे स्थपती किंवा स्थापत्य विशारद. तर प्राध्यापक तालीम यांच्या मते त्या 3 जणांची समूह होती ती एकत्रितपणे काम करत होती आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जाता कुठे तुम्हाला अर्धवट लेण्या दिसतात कोरलेल्या आणि आपल्याला प्रश्न पडतो त्या नेमक्या अर्धवट का कोरल्या. त्याच्या मागे कारण असं आहे की जेव्हा सर्वसामान्यांकडून घेतलेलं दान आहे राजाश्रयातून आलेलं दान आहे व्यापारातून आलेलं दान आहे त्याचा योग्य विनिमय लावण्यासाठी त्या घेतलेल्या ट्रायल घ्यायचे. आज पण आपण शेतीसाठी कुठे विहीर खणायची असेल तर इतर कामासाठी आपण सातत्याने जमीन किंवा ती जागा योग्य आहे की नाही याची चाचणी घेत असतो आणि त्या चाचणीसाठीच या सर्व तज्ञांची प्रमुख कार्य असतात. आपण जेव्हा बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा साधारणतः लेणी हा शब्द तरी आपल्याला जो प्रारंभिक शब्द दिसतो जो आचार्य बुद्धघोषांनी गौतम बुद्धांनी सांगितलेल्या विविध 5 प्रकारच्या देवस्थानांची चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये गुहा शब्द गुहा हा शब्द म्हणजे काय प्रकाशित पाटील सरांनी भीमबेटक्याचा उल्लेख केला. तिथे जे नैसर्गिक जे शैलाश्रय आहे रॉक शेल्टर त्या म्हणजे गुहा ज्या मानव निर्मित नाही. मानव निर्मित जे काय आहे ते लयन स्थापत्य किंवा कोरीव स्थापत्य. तर पुढे बहुतेक आपल्याला असं दिसून येतं की ह्या गुहांचं जे परिवर्तित रूप म्हणून या लेणींची निर्मिती झाली असावी.
यांच्या प्रकाराबाबत अभ्यासकांमध्ये वेगवेगळे मत असले तरी प्रामुख्याने आपण जेव्हा या प्रकारांचा विचार करतो त्यातला महत्वाचा प्रकार म्हणजे चैत्यगृह. चैत्यगृह हा शब्द संस्कृत आहे, तर त्याला चेतीय शब्द भेटतो, तो पाली आहे. आणि चेतीय घर हा ज्या काही महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यातील प्राकृत शिलालेख आहे त्याच्यामध्ये प्राप्त होणारा शब्द आहे चेतीय घर. त्याचा आपण साधारणतः संस्कृत जे रूप आहे चैत्यगृह ते फार सामान्यतः वापरतो. उत्तर जे आहे विहार. आपण जर या सगळ्यांना मोनास्टिक म्हणून विहार म्हणत असलो तरी शिलालेखामध्ये विहार शब्द सापडत नाही. शिलालेखामध्ये त्यांना लयन, लेणी, लेण असा शब्द आहे. म्हणजे साधारणतः ज्या कोरीव लेण्या आहेत, ज्या कोरीव विहार आहेत त्या म्हणजे लेणं किंवा लेणी, आणि ज्या बांधीव विहार आहेत त्याला संगरांकीय विहार. अशा प्रकारचं एक ज्याला काय म्हणतो फरक तत्कालीन समाज संस्कृतीत रूढ झाला होता. आणि त्याच्यामुळे जेव्हा केव्हा म्हणजे कुठल्या गावात एखादी लेणी बांधली आहे, विहार बांधलाय असा उल्लेख असताना विहारचा शब्द प्रयोग झाला आहे. परंतु याच कुठल्या एखाद्या लेणी समूहात जो विहार बांधायचा झाला किंवा विहार फोडण्यासाठी जे दान दिलंय त्याच्यामध्ये मात्र लेणं किंवा लयणं हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणतो पारिभाषिक शब्दांची जी सूची आहे किंवा ह्या ज्या टेक्निकल टर्मची जी टर्मिनॉलॉजी आहे ती सुद्धा अत्यंत योजनापूर्वक, नियोजनपूर्वक, काळजीपूर्वक वापरलेली आहे की वेगवेगळ्या शब्दांचा वापर करताना संभ्रम होऊ नये. नंतर आपल्याला मंडप म्हणजे बौद्ध धर्माचा आपण जेव्हा विचार करतो तो एक प्रकारे कम्युनिटी किंवा जी मोनॅस्टिक जी लाईफ आहे ते कम्युनिटी लाईफ आहे. आणि त्यामुळे साधारणतः आपण जेव्हा विनय पीठक बघतो विनय पीठकामध्ये वेगवेगळ्या मंडपांची सूची दिलेली आहे. म्हणजे भोजनासाठीचा मंडप आहे ती भोजनशाला ती वेगळा. जर पौर्णिमा आणि अमावस्या म्हणजे उपोषकाच्या दिवशी जी एक उपोषकाची जी धार्मिक बैठक असते त्यासाठी उपोषकशाला. नंतर जी एक सामान्य बैठक आहे त्यासाठी उपस्थानशाला. म्हणजे जेव्हा आपण स्पेस म्हणजे जागा, जेव्हा आपण प्राचीन कालखंडाचा किंवा पुरातत्वाचा अभ्यास करतो तेव्हा दोन फार महत्वाचे तत्व आहेत. एक म्हणजे स्पेस आणि दुसरं म्हणजे टाइम, म्हणजे काळ आणि स्थळ. तर स्पेस आणि टाइम ह्या ज्या दोन बाबींचा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की वेगवेगळ्या बैठकींसाठी किंवा वेगवेगळ्या प्रयोजनासाठी ज्या वेगवेगळे मंडप आहेत त्यांचं नियोजन पण सुद्धा वेगवेगळे केलेलं आहे. परंतु हे स्ट्रक्चरल जे कन्स्ट्रक्शन होतं म्हणजे ज्याला बांधू स्थापत्य म्हणतो त्याच्यात दिसून येतो. कोरीव स्थापत्यामध्ये आपल्याला मर्यादा दिसून येतात. आणि त्याच्यामुळेच असं दिसतं की जुन्नरचे आपण जेव्हा शिलालेख बघतो तेव्हा असं दिसतं की जो मंडप बैठकीसाठी वापरलाय तोच मंडप भोजन मंडप म्हणून पण आहे. कुठे कुठे तो बहुउद्देशीय ज्याला आपण म्हणतो मल्टी फंक्शनल किंवा मल्टी पर्पज अशा प्रकारचा वापरलेला आहे. ते प्रामुख्याने कोरीव स्थापत्यात दिसून येतो. त्याचं कारण असं की कोरीव स्थापत्यामध्ये हे सगळे प्रयोग केले आणि त्याच्यामुळे विधिपीठामध्ये ज्या काही नियमावली आहे विहार कसा बांधावा त्या प्रत्यक्ष पूर्णता लागू न व्हायचं कारण म्हणजे हे सगळे प्रयोग होते. प्रत्येक लेणी ह्या कलाकारासाठी त्यात जो स्थपती होता त्या स्थपतीसाठी त्यात जो कारागीर किंवा कारागिरांचा जो समूह होता त्या समूहासाठी सर्वांसाठी हा एक नवा प्रयोग होता. आणि प्रत्येक लेणी हा एक नवा प्रयोग असल्यामुळे त्याच्यात त्यांना आपलं स्वतःच क्रिएटिव्हिटी, स्वतःची क्षमता, स्वतःच बौद्धिक क्षमता, स्वतःच एक जे एक वेगळ्या प्रकारचा आकलन शक्ती असते, विचार करण्याची प्रत्येक व्यक्तीमध्ये जी शक्ती असते ती योग्य वापरण्यासाठी किंवा सकारात्मक दृष्टीने वापरण्यासाठी वाव मिळाला आणि त्यामुळेच आपल्याला इतके व्हेरिएशन भेटतात. कुठे असं आपल्याला सातत्यानं सर्व जे टाइप्स आहेत म्हणजे विदर्भातील लेणी जी असेल ती छत्रपती संभाजीनगर किंवा आपल्या विद्यापीठाच्या मागे असलेली लेणी आणि वेरूळची लेणी या सर्वांमध्ये एकदम साधारण नसण्याचं कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणी काळानुसार वेळेनुसार आणि उपलब्ध जो काही आर्थिक निधी होता उपलब्ध जो लोकाश्रय किंवा राजाश्रय होता त्यानुसार त्याने केलेले त्याने प्रयोग आहे. त्यामुळे जरी आपण त्या विकासाचं चित्र एक असं लिनियर डेव्हलपमेंटचं चित्र जरी शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्याला मर्यादा येण्याचं कारण म्हणजे प्रत्येक लेणी ही त्याच्यासाठी असलेले चॅलेंज आहे. एकतर नैसर्गिक प्राण्याचे नैसर्गिक पाण्याचे जे सोर्सेस आहेत ते कुठून येतील हे सांगणं अवघड आहे. आणि त्यासाठी मीना तालीम यांनी मांडलेला यांनी जो एक सिद्धांत मांडला तो का महत्वाचा वाटतो कारण की आपल्याला पीटर बॉलचं उदाहरण आहे त्याच्यावर बोलणारच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की कशा प्रकारे पाण्याचे सोर्सेस त्याचा अभ्यास त्या काळात बरोबर
झाला नसावा तर त्याचं आकलन नाही झालं तर आज पितळखोऱ्याच्या ज्या लेण्या आहेत त्या काही फार चांगल्या सध्या उत्तम स्थितीत नाही आहेत, कारण की त्याच्यामध्ये दगडाची पण निवड आणि पाण्याचे सोर्सेस यांची निवड याबाबत साधारणतः काहीतरी एक जी त्यांचे पुक्ताळे असतील, काही त्यांचे अंदाज असतील त्यासाठी साधारणतः त्यांच्याकडून काही चुका झाल्या असाव्या की काही गोष्टी लक्षात आल्या नसाव्या. त्याच्यात साधारणतः पैठण म्हणजे आपलं प्रतिष्ठान ही एक केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील प्राचीन समृद्ध असं नगर, राजधानी सातवाहनांच्या राजधानीचं नगर आणि तिथे तेर तेर म्हणजे अगदी ज्याला आर्थिक राजधानी म्हणजे प्रारंभिक ऐतिहासिक कालखंडातील भारताच्या आर्थिक राजधानी किंवा भारतातील आर्थिक सुबत्तेचं महत्वाचं केंद्र. तर प्रतिष्ठान आणि तमिळ म्हणजे आता पैठण आणि तेल या दोन अशा समृद्ध नगरांच्या परिसरात किंवा असं म्हणतात मराठवाड्यातील संस्कृतीचा विकास झाला किंवा मराठवाड्यातील जी संस्कृती आहे धार्मिक, आर्थिक, सामाजिक ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्थितींचा विकास घडला. पितळखोळा लेणीपासून जेव्हा आपण सुरुवात करू म्हणजे पितळखोळा ते वेरूळ अशा प्रकारे साधारणतः आपल्याला या विकासाचं सूत्र मांडता येईल. पितळखोळा लेणीचा समूह आहे. हा समूह एक आपल्याला असं दिसून येतं साधारणतः इसवी सन पूर्व दुसरे शतक ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वदूर लेणी फोडण्यासाठीचं काम सुरू होतं. आपल्याकडे गंगा यमुना या नदीचा जो एक दोआब किंवा समृद्ध प्रदेश आहे तो प्रदेश नसल्यामुळे ते स्थापत्यिक असं बांधीव काम फार कमी झालं. याच कालखंडात नाही तर आपल्याकडे साधारणतः इसवी सनाच्या 90व्या शतकापर्यंत फार अशा बांधीव स्ट्रक्चरल ऍक्टिव्हिटीज जेव्हा आपण बघतो त्या फार कंट्रोल्ड आहेत म्हणजे नियंत्रित आहेत आणि त्याच्यामुळे ज्या काही प्रमुख धार्मिक वास्तू ज्या आहेत त्या आपल्याला दगडामध्ये कोरलेल्या दिसून येतात आणि त्याची सुरुवात या प्रदेशामध्ये पितळखोऱ्यापासून झालेली आहे. आणि इथे आपल्याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी राहिलेले आणि जे पुरातत्व विभागाचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले डॉक्टर एस के मित्र यांनी जे संशोधन केलं ते अत्यंत महत्वाचं संशोधन आहे. त्यांनी हा एक प्राचीन आपल्याला ज्याला धरण म्हणतो डॅम त्याचा शोध लावलेला आहे आणि मला वाटतं की म्हणजे असं लक्षात येतं की एखादा प्राचीन लेणी समूह आणि तिथे राहत असलेला तत्कालीन भिक्खू भिक्खुनींचा जो संघ होता आणि त्यासाठी त्या सभोवती जे काही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक जीवन गुंतलं गेलं होतं ते साधारणतः आपण बघत नाही, परंतु पितळखोळा लेणीने त्याबाबत आपल्याला फार महत्वाची पुरावे दिलेली आहे. आणि अत्यंत दुर्गम अशा स्थानावर म्हणजे आज पण पितळखोळा लेणीला जाणं एकटं दुकटं फार सुरक्षित मानलं जात नाही. आज आपण जवळजवळ 2200-2300 वर्षापूर्वीचा तो लँडस्केप आहे. लँडस्केप म्हणजे एकंदर हा जो पूर्ण जो जे डोंगर, नदी, कालवा, झरा, ओढा, आसपासची वृक्ष, नंतर वन्य प्राणी या सर्वांचा जेव्हा एकत्रित विचार करतो तेव्हा म्हणजे भूरूप आहे ज्याला लँडस्केप म्हणतो ते लँडस्केप बघता अत्यंत शांत असं स्थान निवडलं गेलं आहे. परंतु जर आपण बौद्ध ग्रंथ बघितले महामायुरी सारखे त्याच्यामध्ये उल्लेख आहे पीतम गल्लेशु शंकरी किंवा आपण जर टॉलेमीचं लेखन बघितलं त्याच्यामध्ये पेट्रिकल असा उल्लेख आहे. म्हणजे जरी आर्ट वर्डिंग असलं तरी तेव्हाच्या तत्कालीन जे काही व्यापारी मार्ग होते ज्याला आपण प्राचीन सातवाहन पथ म्हणतो असं या नावानं संबोधितो त्याच्यामध्ये पितळखोऱ्याचं स्थान हे महत्वाचं होतं आणि त्याच्यामुळेच मग पैठणचे वैद्य असोत किंवा मग अमरावती म्हणजे आंध्र प्रदेशातील प्रस्थापित जे राजधानीचं शहर आहे त्या अमरावतीतील म्हणजे धान्य घटक मधील व्यापारी असोत ज्या सर्वांनी पितळखोरा सारख्या दुर्गम ठिकाणी म्हणजे आज दुर्गम असेल तर त्या काळात 2200-2300 वर्षापूर्वीच्या लँडस्केपचा विचार सर्व आपण अगदी ग्लोबली कनेक्ट आहोत त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण लँडस्केप म्हणतो कदाचित आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायला मर्यादित असतील परंतु 2200-2300 वर्षापूर्वी जर आंध्र प्रदेशापासून तर मध्य भारतापर्यंत जर पितळखोरा ह्या सभोवतालच्या प्रदेशाशी
जर प्राचीन सातभाव पथाने जर कनेक्ट असेल तर आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशांमध्ये मग स्थापत्य असो, कला असो, संस्कृती म्हणजे आभूषण असो, वस्त्र असो, ह्या ज्या काही सांस्कृतिक जीवनाशी संबंधित काही मूल्य आहेत, ह्या कशाप्रकारे संक्रमित होतात किंवा कशाप्रकारे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होतं. म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये व्यापारी मार्गाने कशाप्रकारे लोकांची निवड देवाणघेवाण नाही करण्यासाठी किंवा वस्तूंचा विनिमय करण्यासाठी मदत केली नाही, तर त्यासोबत सांस्कृतिक मूल्यांची देवाणघेवाण झाली आणि त्याच्यावरच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं चित्र मग ते इंडो रोमन पिरियड मधून आलेले किंवा मगाशी मॅडमनी ज्या आपल्या विद्यापीठातील संग्रहालयात अत्यंत भोकरदन सापडलेल्या महत्वाच्या हत्ती प्रतिमेचा उल्लेख केला. पक्षी प्रतिमा असो किंवा पॉम्पेमध्ये प्रतिमा असो किंवा अन्य जे अवशेष आहेत त्यांची जी सांस्कृतिक देवाणघेवाण आहे त्या सर्वांमध्ये ज्या व्यापारी मार्गाने महत्वाचं योगदान दिलं त्यात आपल्याला चित्रपटाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. जेव्हा आपण बघतो की चित्रकला लेणीमध्ये मग विहार असो, चैत्य असो, विहार असो किंवा मग मेमोरियल किंवा गॅलरी असो, एकाच लेणी समूहात वेगवेगळ्या प्रवेश केले गेले, प्रयोग केले गेले. त्याचं कारण काय असावं? त्याची कारण मीमांसा करताना असं लक्षात येतं एक तर अ, काळानुसार जागेचं महत्व काय आहे? आलेलं लोकांचे राजाश्रय कशा स्वरूपाचं आहे? तिथे राहत असलेला जो समुदाय आहे, जी मोनॅस्टिक एस्टॅब्लिशमेंट त्यांची गरज काय आहे? या सगळ्यांना एकत्र गुंफून एक नियोजन करून या लेण्या बनवल्या गेल्या. तर या लेण्यांचा बनवण्याआधी काही ब्लूप्रिंट होतं का? मला सातत्याने प्रश्न पडतो. आपल्याला अजून तसं पुरातत्वीय फार अवशेष मिळाले नाही. पण मध्य प्रदेशात एक भोजपूर नावाचं एक पुरातत्वीय स्थळ आहे. तिथे एक फार मोठं शिवमंदिर आहे. ते अपूर्ण राहिलेलं मंदिर आहे. त्या मंदिराच्या आत परिसरामध्ये जे लगेच मंदिराच्या आत काही दगडावर अशा कोरीव आकृत्या काढल्या. त्या कोरीव आकृत्या म्हणजे ते जर मंदिर पूर्ण झालं असतं, तर त्याची केलेली प्लॅन एलिव्हेशन सेक्शन आहे. तर मला असा सातत्याने प्रश्न पडतो, की मग अजिंठाचा एवढा भव्य लेणी समूह असू द्या, त्या वेरूळचा असू द्या, ह्या विदाऊट प्रत्येक लेणीचा त्याची म्हणजे ज्याला आपण एक ब्लूप्रिंट किंवा एक मसुदा असल्याशिवाय शक्यपूर्ण नाही. म्हणजे नक्कीच जरी आजच्या काळाच्या ओघात आपल्याकडे ते पुरावे नाही आहे किंबहुना आपण ते शोधण्यात आपल्याला काही मर्यादा असाव्यात, या सगळं लक्षात येतं असं लक्षात येतं. कुठल्याही लेणीच्या कोरीव कामाचं एखादा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी मग त्याचं एलिव्हेशन असू द्या, त्याचं प्लॅन असू द्या, त्याचं सेक्शन असू द्या, या सर्वांच्या डिटेल्स असल्याशिवाय लेणीचं फोडण्याचं काम सुनिश्चित नसते. आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही लेणीमध्ये हे साम्य दिसून येते. म्हणजे दोन भाग जर आपण तसे केले तर त्या दोघांमध्ये जी सिमेट्री असते, त्या सिमेट्री किंवा प्रत्येक जो कोन असतो, जो अँगल असतो, तो अँगल इतका परपेंडिक्युलर इतका मॅच व्हायची कारण काय? म्हणजे त्यांचं हे जे काही आता त्याचं वैज्ञानिक जे शास्त्र असेल कोरीव काम करण्याचं किंवा त्या सर्व कोरीव स्थापत्याचा त्यांचा जो अभ्यास होता आणि प्रत्यक्ष ज्ञान होतं ते किती प्रगत होतं हे आपल्याला साधारणतः अशी कल्पना आपण करू शकतो. आज आज इथं जाणं अवघड नाही. अवघड आहे. आपण आज बघितलं तिथं कदाचित तुम्ही अलीकडे जाऊन आलात तिथं मधमाशांची पोळं दिसतील. म्हणजे जर ती पितळखोळ्या लेणीची जर आपण हाईट बघितली ती इतक्या लेव्हलला जाते म्हणजे ॲक्चुअली ह्या लेणी कोरण्याचं काम किती वरच्या लेव्हलने केलं गेलं आहे. आणि पितळखोळा लेणीचं एक आणखीन वैशिष्ट्य असं आहे की प्राचीन वास्तूंचं संवर्धन किंवा जतन कसं करावं हे जवळ-जवळ 2000 वर्षापूर्वीचा पुरावा आपल्याला पितळखोळा लेणीत लाभतो. आपण जेव्हा पितळखोळा लेणी क्रमांक 3 हिंदी लेणी म्हणजे चैत्य घर किंवा चैत्यगृह आणि पितळखोळा लेणी क्रमांक 4 म्हणजे विहार या दोघांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्याच काळामध्ये लेणी खोदताना त्यांना लक्षात आलं होतं की वेगवेगळ्या ठिकाणून दगडाच्या जो ठिसूळपणा आहे त्याचं जे फ्रजाइलनेस आहे त्याच्यामुळे नॅचरल वॉटर सोर्सेस सुरू झाले आहेत ज्याच्यावर उपाय म्हणून त्यांनी प्राचीन काळातच संवर्धनाची पद्धती सतत निर्माण केली. म्हणजे जेव्हा आपण कशा प्रकारे स्मारकाचं जतन केलं जावं, संवर्धन केलं जावं याचा जेव्हा आपण इतिहास लिहू त्यावेळेस चित्रपटाचं स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे. पण इथे ते प्रयोग करून ती लेणी त्या काळात वाचवण्याचा एक प्रयत्न केला गेला. आणि तुम्हाला लक्षात येईल की प्रामुख्याने आणि
इथे जे पाण्याचे वेगवेगळ्या ठिकाणी जे नॅचरल सोर्सेस आलेले आहेत तिथे प्लॅस्टर पण केलेलं आहे आणि हे एक उदाहरण आहे की कशा प्रकारे तो जो फ्रजाईल दगड आहे तो काढलाय, त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक स्टोन ब्लॉक्स फिट केले आहेत, त्याच्यावर एक साधारणतः पहिला जो लेअर आहे तो मातीचा दिलेला आहे आणि त्याच्यावर पुन्हा लाईनचं एक प्लॅस्टर दिलेलं आहे ज्याला आपण गिलावा म्हणतो पुन्हा चुन्याचा म्हणजे लाईनचं एक लेअर दिलेला आहे. अशा प्रकारे त्या काळात म्हणजे मी आता स्मारकांचं जतन किंवा त्याबाबत आपल्या असलेल्या भूमिका त्या सांगत नाही, जवळजवळ 2000 वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी अशा प्रकारे त्याला प्रिझर्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लेणी क्रमांक 4 मध्ये आपल्याला असं दिसून येतं की त्यांना लक्षात आलं की पाणी आहे आणि हा पाण्याचा सोर्स जो आहे तो कशा प्रकारे बाहेर काढून अत्यंत हा जो प्रवेशद्वार आहे इथे त्यांनी फार मोठं असं कुंड केलेलं आहे, त्याच्यावर दगड ठेवला. जेव्हा तो पाण्याचा कुंड भरेल तर ते बरोबर तिथे जो एक या बाजूला तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तुम्हाला नाग दिसेल, साप, आणि त्या नागावर तुम्हाला त्याचा फणा दिसेल. त्या फण्याला छिद्र केले आहे, तिथून ते पाणी सिस्टमॅटिकली बाहेर पडेल. आपण अलीकडे IQS किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम बद्दल फार चर्चा होत असते की सातत्याने अनेक प्रश्न पण उपस्थित केले जात असतात की भारतीय त्यांना ज्ञात असलेलं प्रगत तंत्रज्ञान किंवा त्यांच्या ज्ञान पद्धती ह्या सगळ्यांचा विचार करतो किंवा पितळखोऱ्यासारखे हे उदाहरण अत्यंत महत्वाचं आहे की आजच्या जवळजवळ 2100-2200 वर्षापूर्वी त्या काळात ज्या संकटांना, नैसर्गिक संकटांना त्यांना सामोरं जावं लागले, तिथून त्यांनी त्यांचं उपलब्ध असलेलं ज्ञान किंवा तंत्र वापरून त्या कशा प्रकारे त्या संकटांचा सामना केलेला आहे आणि स्मारकांचं जतन कशा प्रकारे केलं आहे. इथे आपल्याला जेव्हा आपण लेणी क्रमांक 4 बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खूप सारे असे प्रतीक आहेत. मी त्यावर बोलणार नाही कारण तो कलेचा विषय आहे, पण एवढं सांगतो की मग पंखयुक्त प्राणी असतील, पंखयुक्त घोडा असेल, स्फिंक्स असेल, हे सगळे अभारतीय प्रतीक आहेत. प्रश्न पडतो की बौद्ध धर्मात यांचं स्थान काय? प्रश्नचिन्ह. तरी पण याच्यावर लक्षात येतं की कशा प्रकारे व्यापारी किंवा जे लोकाश्रय देणारे व्यापारी होते, विदेशी व्यापारी होते, त्यांचं स्थान इतकं महत्वाचं होतं की त्यांच्या प्रतीकांना सुद्धा तत्कालीन बौद्ध संघाने महत्वाचं स्थान दिलं. आणि आपल्याला दिसून येतं की मग कुठला पंखयुक्त घोडा असतो त्याला पेगासस म्हणतो किंवा मग उभयलिंगी प्राणी असतो ज्याचं शरीर मानवी असतं अर्ध आणि अर्ध असतं घोड्याचं, ज्याला आपण सेंटॉर म्हणतो. मग सेंटर असतो, स्पिंक्स असतो, पेगासस असतो, ही सगळी अभारतीय ग्रीक संस्कृतीची प्रतीकं, परंतु त्यांचं अंकन इथं आलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला सांस्कृतिक संबंधाचा कशा प्रकारे एक निवड त्यांचं अस्तित्व दिसून येत नाही, परंतु जी तशा प्रकारे पाहिलं तर अभारतीय जी धार्मिक प्रतीक आहेत त्यांना सुद्धा इथल्या धार्मिक स्पेसेसमध्ये किंवा रिलिजियस स्पेसेसमध्ये कशा प्रकारे स्थान मिळालं हे सुद्धा एक आपल्याला फार महत्वाचा तिथून एक म्हणजे धडा मिळतो किंवा महत्वाचा एक संदेश मिळतो की जी भक्ती त्या काळात पण अभारतीय होती, परंतु त्यांचं भारतीय संस्कृतीची गरजी असलेला संबंध, बौद्ध संघाला दिलेलं दान किंवा बौद्ध संघाप्रती असलेला त्यांचा एक आदर, त्यामुळे ती जी प्रतीकं आहेत त्यांना पण समाविष्ट करून घेतले गेलेलं आहे आणि महत्वाचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे त्या काळाच्या समाज जीवनाचा किंवा त्या काळातील समाज जीवन आहे त्यांच्या मनस्थितीचा, त्यांच्या सायकेचा सुद्धा आपल्याला अभ्यास करताना या गोष्टी लक्षात घेता येईल. आणि सर्व जी मगाशी सांगितल्याप्रमाणे पंखयुक्त प्राणी असू देत किंवा मग वेगवेगळ्या प्रकारचे चौथे गवाक्ष, त्यांच्यावर अत्यंत बारीक काम, हे सगळं प्रारंभिक कालखंड किंवा ज्याला प्रारंभिक थेरवाद कालखंड, अर्ली थेरवाद आर्किटेक्चर, पूर्वी त्याला डिनाय शब्द वापरायचे, अलीकडे अभ्यासात डिनाय शब्द वापरत नाही, त्याला साधारणतः अर्ली बुद्धिस्ट आर्किटेक्चर किंवा फारच स्पेसिफिक सांगायचं असेल तर प्रारंभिक थेरवाद कालखंड असं संबोधलं जातं. आणि पितळखोरा लेणी हा त्या कालखंडाचा अत्यंत विकसित असा लेणी समूह मराठवाड्यात स्थित आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळं आलेलं नैसर्गिक पावसाचं पाणी एकत्रित करून ते तिथे एकत्रित केलं जायचं आणि तिथून ते बाहेर पडण्यासाठीची
सुनियोजित यंत्रणा या लेणी समूहात दिसून येतं, जे पितळखोळा लेणी समूहाचं एकमेव अद्वितीय असं वैशिष्ट्य आहे. इथे एक आपल्याला लेणी दिसते, लेणी क्रमांक 11 तिथे स्तूपांचा समूह दिसतो. ते म्हणजे त्या काळामध्ये जे बौद्ध भिक्खू होते त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी निर्माण झालेली लेणी, आणि अशा प्रकारची लेणी ही लेणी क्रमांक 11 संपूर्ण मराठवाड्यामध्ये फक्त पितळखोळा लेणी इथं दिसून येतं. आणि प्राध्यापक केपी शोपेन नावाचे फार मोठे अभ्यासक आहेत, फार मोठे बौद्ध धर्माचे विद्वान आहेत. त्यांनी फार महत्वाचा शब्द प्रयोग किंवा फार महत्वाची तप विकसित केली. द कल्ट ऑफ लोकल मोनॅस्टिक डे, म्हणजे जे स्थानिक बौद्ध भिक्खू आहेत त्या स्थानिक बौद्ध भिक्खूंचा भिक्खूंप्रती आदर किंवा भिक्खूंप्रती आदर व्यक्त करण्याचा जो मार्ग आहे त्याचे उदाहरण आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील भाज्या लेणी असू दे किंवा मुंबईतील कानेरी लेणी असू दे, इथे त्याची उदाहरण दिसतात. मात्र मराठवाड्यामध्ये आपल्याला फक्त पितळखोळा लेणी आहे त्याचं उदाहरण दिसतं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर तिथे प्रत्यक्ष भक्ती जतन केलं जातं. तिथे एक कोरीव चॉकलेट आहे, कोंबडी आहे, त्या कोंबडीला एक अशी लहान असं एक त्याला लीफ केलेली आहे, म्हणजे त्याच्यावर एक धातूचं किंवा लाकडी आच्छादन कवर असते आतमध्ये ज्या लेणीत. बौद्ध धर्माच्या प्रचारात हे ज्या अस्थी आहेत ज्याला आपण रिलिक्स म्हणतो त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आपल्याला माहित आहे की भिक्खू महेंद्र नंतर भिक्खुनी संघमित्रा यांनी सुद्धा हे सगळ्या जे काही बौद्ध अस्थी आहेत, रेलिक्स आहेत या श्रीलंकेला नेल्या आहेत. आणि पुढे पूर्ण भारतातून अगदी दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशिया, चीन या सर्व राष्ट्रांमध्ये आपल्याला गौतम बुद्धांच्या ज्या काही वेगवेगळ्या वस्तू आहेत किंवा अस्थी आहेत यांचा प्रसार झालेला मिळतो. तर बौद्ध धर्मामध्ये जे काही गौतम बुद्ध असो किंवा त्यांचे शिष्य असो यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यांच्या अस्थि पूजनाची ही सांस्कृतिक परिकल्पना किंवा सांस्कृतिक कल्पना विकसित झाली होती, जी पुढे संप्रदायामध्ये किंवा कल्पित रिच्युअल्स मध्ये ती पुढे विकसित झाली असं अभ्यासकांचा साधारणतः कयास आहे. त्याचं एक महत्वाचं उदाहरण आपल्याला पितळखोळा लेणी दिसून येतं. त्यामुळे केवळ स्थापत्याच्या दृष्टीने नव्हे तर एक सर्वांगीण दृष्ट्या आपल्याला पितळखोळा लेणीचं जे महत्वाचं स्थान आहे ते लक्षात येईल. नंतरचा दुसरा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे महायान कालखंडाचा, जो साधारणतः इसवी सनाच्या 3ऱ्या-4थ्या शतकापासून पुढे 6व्या-7व्या शतकापर्यंत त्याचा विकास झाला. आणि जेव्हा आपण संपूर्ण भारताचा आढावा घेतो तर संपूर्ण भारतामध्ये हा जो महाराष्ट्रातील मराठवाड्याचा जो प्रदेश आहे येथे सर्वात जास्त महायान स्थापत्य विकसित झालं. भारतातील कुठल्याही प्रदेशामध्ये ज्या प्रमाणात अजिंठा, वेरूळ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे विद्यापीठाच्या मागे जो लेणी समूह आहे या ज्या प्रकारे महायान कालखंडातील स्थापत्य विकसित झालेलं दिसून येतं तशा प्रकारचे उदाहरण आपल्याला इथे पश्चिम महाराष्ट्रात एवढ्या संख्येने लेणी आहे ती सत्य आहे. तरी पण महायान कालखंडात आपण जेव्हा स्थापत्य बघतो तर ज्याप्रमाणे अजिंठा वेरूळ मध्ये इतक्या मल्टी स्टोरीड केव्ज असतील किंवा त्यांचं आर्किटेक्चरल लेआउट वेगळं असतील किंवा स्पेसची अरेंजमेंट ज्याला आपण जागेची जी योजना म्हणतो ती अद्वितीय दिसून येते, जी अजिंठा किंवा वेरूळच्या लेण्यामध्ये इतकं दिसून येत नाही. आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग झाले गेले, जसं आपल्याला दिसून येतं की पितळखोळा लेणीमध्ये आणि बौद्ध तत्व यांची चित्रांकन केले आहे. कारला किंवा नाशिक लेणीमध्ये प्रत्यक्ष 3 लेणी प्रतिमा कोरलेल्या आहेत. पुढे अजिंठा लेणी समूह जो थेरवाद कालखंडात पण होता, लेणी क्रमांक 9, लेणी क्रमांक 10, लेणी क्रमांक 12, लेणी क्रमांक 8 ही सगळी प्रारंभिक थेरवाद कालखंडातील लेणी आहेत. त्यामध्ये आपल्याला लेणी क्रमांक 1, 2, 3, 4, लेणी क्रमांक 16, 17, 19, लेणी क्रमांक 24 ह्या सगळ्या महायान कालखंडातील लेणी आहेत. ह्या त्याच्यामध्ये नव्या निर्मित केल्या गेल्या. हा दुसरा टप्पा. आणि पुन्हा आपल्याला दिसतं की वेरूळ असू दे, घटोत्कच असू दे, बनवटी असू दे, याचे स्वतंत्र नवीन लेणी समूह कोरल्या गेले. म्हणजे मराठवाड्यातील महाराष्ट्रातील महायान कालखंडातील बौद्ध स्थापत्याचा विचार करताना कदाचित मराठवाडा असा एकमेव प्रदेश आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला महायान कालखंडातील तिन्ही ज्या वेगवेगळ्या अवस्था आहेत किंवा स्टेजेस आहेत त्यांचं आपल्याला प्रातिनिधिक उदाहरण किंवा त्याची आपल्याला
विकसित उदाहरण दिसून येतात. हा प्राध्यापक प्रोफेसर वॉल्टर स्टीन यांच्या ग्रंथातील विद्याला अजिंठ्याचा एक लेआउट. आणि जेव्हा आपण या लेआउट कडे बघतो तेव्हा असं वाटतं की कशा प्रकारे स्पेस वापरलेली आहे. मला सातत्याने हा प्रश्न पडतो की बघतो वितरकुळा लेणीचा प्लॅन साईट लेआउट असू दे किंवा मग वेरूळचा साईट लेआउट असू दे, कशा प्रकारे जागेचं विनिमय केलेलं आहे. ह्या ज्या प्रारंभिक लेण्या आहेत त्यांच्या लेणी क्रमांक 9 ते चैत्यगृह आहे. आपल्याला साधारणतः इसवी सन पूर्व पहिल्या कालखंडात त्याला ठेवलं जातं. आणि नंतर लेणी क्रमांक 12 आहे. हा लेणी क्रमांक 12 हे प्रारंभिक थेरवाद कालखंडातील म्हणजे अर्ली बुद्धिस्ट आर्किटेक्चरच्या फर्स्ट फेज मध्ये आपल्याला विहार लेणं दिसून येतो. आणि त्याच्यावर आपल्याला दिसून येते की साधारणतः इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 7व्या शतकापर्यंत 6व्या ते 7व्या शतकापर्यंत जवळजवळ 900 वर्ष अविरतपणे अजिंठामध्ये आपल्याला ह्या ज्या स्थापत्यिक ज्याला आर्किटेक्चर वेगवेगळ्या घटना घडलेल्या किंवा ऍक्टिव्हिटी ज्या कार्यक्रम आहेत त्या दिसून येतात. आणि याच्यावरून लक्षात येतं की कशा प्रकारे अजिंठा ज्याचं प्राचीन नाव काय असावं ते आपल्याला अजून माहित नाही, आजतागायत माहित नाही. ते त्या काळामध्ये केवळ एक धार्मिक केंद्र म्हणून नव्हे तर ती लेणी केवळ एक धार्मिक जरी केंद्र असती तर त्याही पलीकडे ती जनसंवादाची केंद्र होती. प्राध्यापक डॉक्टर धारुरकर सर जे आधी आपल्या विभागाशी संबंधित होते, नंतर अलीकडे डॉक्टर संजय पायटो असतात यांनी बौद्ध लेणी समूह आणि जनसंवाद जनमास कम्युनिकेशन यांचा जो एक वेगळ्या प्रकारे अभ्यास केला आहे. त्यातून असं दिसतं की केवळ एका विशिष्ट धर्माच्या प्रचाराची केंद्र या दृष्टीने या प्राचीन लेणी समूहाकडे बघता येणार नाही, तर जनसंवादाची मास कम्युनिकेशनची सेंटर्स किंवा मास जनसंवादाची केंद्र म्हणून या लेणी समूहाकडे बघितल्यानंतर त्यांच्या स्थापत्याचे आणि काही जे महत्वाचे जे पैलू आहेत जे आपल्याला साधारणतः अवगत होत नाही किंवा तेवढे दृष्टीगत होत नाही ते आपल्याला दिसून येतात. अजिंठा आणि वेरूळ ह्या दोन लेणी समूहांचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक बौद्ध शैल स्थापत्य म्हणजे रॉक कट आर्किटेक्चर मध्ये नवीन आर्किटेक्चर मॉडेल्स निर्माण केले. तसे मॉडेल्स भारतातीलच नव्हे तर भारताच्या आसपास किंवा जिथे बौद्ध लेणी समूह आहेत तिथे कुठेही आपल्याला दिसून येत नाही. मग तुलनाच करण्याची झाली तर जपान मधील लेणी असू दे की चायनामध्ये दोहाम मधला कॉम्प्लेक्स असू दे, श्रीलंकेमधील सिगिरिया मधला कॉम्प्लेक्स असू दे, अफगाणिस्तान मधला बामियांचा कॉम्प्लेक्स असू द्या, या कुठल्याही आपण वेगवेगळ्या राष्ट्रांमधील त्या बौद्ध लेण्यांचा कॉम्प्लेक्सेस किंवा समूह बघितले आणि त्याची अजिंठा आणि वेरूळ या दोन लेणी समूहाशी तुलना केली तर असं दिसतं की ज्या काही धार्मिक विधी होत असतील, कारण की एक जेव्हा आपण लेणी क्रमांक 5 वेरूळचं लेणी क्रमांक 5 बघतो तेव्हा असं वाटतं की आणि त्याची तुलना आपण ज्या तिबेटमध्ये ज्या बुद्धिस्ट मोनॅस्टिक सोबत करतो तर असं वाटतं की अजिंठा हे कशा प्रकारे शैक्षणिक केंद्र म्हणून निर्माण झाले होते. म्हणजे बौद्ध भिक्खूंच्या तात्पुरत्या निवासस्थानाची केंद्र पासून ते पुढे बौद्ध शैक्षणिक केंद्र ते किंवा बौद्ध विद्यापीठ असा तो प्रवास. आधी फक्त पावसाळ्यातील ते त्यांची निवासस्थान होते. चाळीसगाव बहुजन काय असा उद्घोष तथागतांनी केल्यानंतर वर्षावाद म्हणजे जो साधारणतः 4 महिन्यांचा जो कालखंड आहे त्यातील तात्पुरतं म्हणजे टेम्पररी शेल्टर, टेम्पररी अकोमोडेशन पासून तर पुढे ते एका प्रकारे बौद्ध शैक्षणिक केंद्र किंवा ज्याला आजच्या संकल्पनेत आपण बौद्ध विद्यापीठ अशा परिभाषेत मांडू तोपर्यंत त्यांचा जो प्रवास बघितला त्यानुसार त्यांच्यामध्ये स्थापत्यिक किंवा आर्किटेक्चर चेंजेस आणि त्यामुळे अगदी 5x5 किंवा 6x6 त्याच्यात एखादा 5x2 5x2 असा एखादा दगडी बाग असं साधारणतः एका भिक्खुगृहापासून मग 4 भिक्खुगृहाचा विहार आणि पुढे आपल्याला ती भव्य शक्ती याच्यामध्ये असं दिसेल की याच्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या त्या सगळ्या आपल्याला रिपोर्ट नाही करत. पुरातत्वज्ञांच्या इतिहासकारांच्या तर पुराव्याअभावी काही मर्यादा पण आहे. असे अनेक बौद्ध ग्रंथ आहेत की ज्यांचं अजून वाचन झालं नाहीये. एकट्या नेपाळी भाषेमध्ये किमान 4 ते 5 लाख असे बौद्ध ग्रंथ आहेत की त्यांचं अजून वाचन झालेलं नाही. त्यातील एका ग्रंथाचं फक्त अलीकडे वाचन झालं तर त्याची एवढी महत्वाची माहिती प्राप्त झाली की कोकणामध्ये इसवी सनाच्या 10व्या ते 12व्या शतकामध्ये बौद्ध धर्म
जसं शब्द म्हणजे एक किंवा दोन ग्रंथांच्या आधारे जर इतका नवा प्रकाश करू शकत असेल तर तुम्ही कल्पना करा की असंख्य हजारो लाखोची हस्तलिखित आहेत, त्यानंतर अजून वाचन झालं नाही, त्यांचा जर शास्त्रीय अभ्यास केला तर केवढी माहिती येईल, एवढा मोठा जो जो कॉर्पस आहे नॉलेजचा, इन्फॉर्मेशनचा, तो पुढे येईल याची कल्पना. किंवा आता जे गांधार प्रदेशामध्ये ज्या नव्या मॅन्युस्क्रिप्ट येत आहेत, प्रोफेसर रिचर्ड सॅलोमन गेल्या अनेक वर्षांपासून अभ्यास करत आहेत गांधारी मॅन्युस्क्रिप्ट. प्राकृत भाषा, त्या भाषेलाच त्याने गांधारी मॅन्युस्क्रिप्ट नाव दिलेलं आहे. नवीन भाषा आहे, खरोष्टी सारखी जी लिपी आहे, त्याच्यामध्ये जे 90% मॅन्युस्क्रिप्ट आहेत त्यातून बौद्ध धर्माचा इतिहास आहे. सम्राट अशोकांच्या जीवनावर नवा प्रकाश. या सगळ्यांचं आपण जेव्हा ह्या लेण्यांसोबत तेथील जे धार्मिक जीवन होतं या सर्वांसोबत जेव्हा आपण केलं, त्याच्यामध्ये एक उदाहरण द्यायचं म्हणजे चीनमध्ये जरी बौद्ध लेण्या हा आकाराने लहान असल्या तिथे बुद्ध प्रतिमा भव्य आहे, पण लेण्यांची जर आपण त्याचं डायमेन्शन बघितलं तर भारतातील लेण्यांपेक्षा किंवा अजिंठा वेरूळच्या लेण्यांपेक्षा त्या लहान आहेत. परंतु त्या लेण्यांमध्ये ना मॅन्युस्क्रिप्ट्स आहेत, त्याच्यामध्ये काय माहिती दिली असतात. मी श्रीलंकेत जेव्हा साल कॉन्फरन्सला भारताचं प्रतिनिधित्व करण्याच्या निमित्ताने गेलो होतो आणि एका ठाणाऱ्या लेणीवर जेव्हा पेपर सादर केला तेव्हा एक प्रश्न आला होता की तुमच्या भारतामध्ये जे बौद्ध भिक्खू राहत होते त्यांचा आहार काय, हा प्रश्न मला अपेक्षितच नव्हता. हा, मग त्यांनी सांगितलं, ते प्रोफेसर होते, त्यांनी मला सांगितलं की चीनमध्ये ज्या बौद्ध लेण्या आहेत त्याच्यामध्ये त्या भिक्खूंचा किती आहार आहे, त्यांना किती दान मिळतं, म्हणजे डोनेशन मिळतं की 1 किलो राईस फॉर 2 डेज किंवा 10 किलो तांदूळ 8 दिवसासाठी. त्याच्यावर आम्ही त्यांचा आहार काढलेला आहे आणि त्याच्यावर आम्हाला समजतं की इतके भिक्खू राहत असावे. म्हणजे इतकी सगळे ते पेंटेड इन्स्क्रिप्शन आणि मॅन्युस्क्रिप्ट आहेत. ती जर माहिती आपल्याला भेटली तर आपल्याला या स्थापत्याला त्या दृष्टिकोनातून बघतो. आपण त्यांना सध्या फार आयसोलेटेड बघत आहोत आणि आयसोलेट बघत असल्यामुळे आपण त्यांना एक प्रकारे मॉन्युमेंट्स, स्ट्रक्चरल मॉन्युमेंट्स आणि त्या दृष्टीने बघत आहोत. जेव्हा त्याच्यामध्ये ऍक्च्युली जी मोनॅस्टिक कम्युनिटी राहत होती त्या दृष्टीने आपण ज्याला बांधू तेव्हा कधी आपल्याला जास्त प्रकाश पडेल. तर जोपर्यंत आपण जेव्हा स्पेस असते त्या स्पेसचं जे युटिलायझेशनचं प्रिन्सिपल असतं, म्हणजे त्याचं नियोजन किंवा त्याचं प्रयोजन किंवा त्याचा वापर कसा केला जातो याचं जे तत्व असतं ते प्रत्यक्ष आपण प्रॅक्टिकली किंवा प्रात्यक्षिक रूपात जोपर्यंत लावू शकत नाही तोपर्यंत त्या स्मारकाबाबतच्या आपल्याला असलेल्या ज्या कल्पना असतात किंवा असलेली जे आपलं ज्ञान असतं ते काहीसं मर्यादित किंवा असं एक प्रकारचं लिमिटेड असेल. तर ह्या सगळ्या ज्या अलीकडच्या सीडी आलेल्या आहे साधारणतः 30 वर्षापूर्वीच्या ह्या 1780च्या दरम्यान, म्हणजे 19व्या शतकाच्या मध्यात जेम्स बर्जेस, हेनरी कझिन, जेम्स फर्ग्युसन या सर्व विद्वानांनी काढलेल्या प्लॅन अजून आपण वापरतो. लक्ष, म्हणजे आधी आपल्याला प्राचीन भारताचा आम्हाला जेव्हा साईटवर जावं लागत जावं लागतं, आम्ही तेच सर्वे मॅप वापरतो जे 150-200 वर्ष, तेच प्लॅन वापरतो जे आजच्या 150-200 वर्षापूर्वी बनलेले आहेत. लक्षात घ्या, त्यावरून म्हणजे डॉक्युमेंटेशन आणि त्यात त्यांनी अत्यंत बारकाईने जे काही नोंद केलं त्याचं आजही किती महत्वाचं असतं. आपण जातो साईटवर, आपण म्हणतो ठीक आहे, कशाला मोजमाप करायचं, कशाला प्लॅन करायचं, पण ते जर त्या काळात ब्रिटिशांनी केलं नसतं तर आज आपल्याला त्या स्मारकांचे अगदी अप टू डेट बारीक बारकावे असलेले हे जे काही पदविन्यास आहेत किंवा तलचित्र आहेत ते उपलब्ध झाले. त्या सर्वांवर आपण जेव्हा लेणी क्रमांक 1 आहे, लेणी क्रमांक 1 आहे किंवा लेणी क्रमांक 2 आहे, 16 आहे, 17 आहे, त्या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं तर असं वाटतं की ते एक युनिट जे आहे त्याचा आर्किटेक्चरचा आपण प्लॅन म्हणून विचार केला तर असं वाटतं की ते स्वतंत्र एक प्रकारे एक एज्युकेशनल मोनॅस्टिक सेंटर असेल. तर म्हणजे आधी आपण बघतो की कदाचित जे अलीकडे आता विभागाची संकल्पना आहे, कुठल्या कुठल्या विद्यापीठामध्ये स्कूल्स ही म्हणजे प्रशाळा ही संकल्पना आहे, तर एक डिपार्टमेंट तसा एक प्रकारचं मोनॅस्टिक युनिट बघितलं आणि मग त्याच्यात असलेले शिलालेख त्या दृष्टीने बघितलं वाटते की अनेक प्रकारे शैक्षणिक संकुल, शैक्षणिक विभाग आणि त्यांचे एकत्र संकुल, त्यांचा एक मोठा कॉम्प्लेक्स, त्या दृष्टीने यांच्याकडे बघितलं की मग लक्षात येईल की एक दिवसाचं आर्किटेक्चर आहे ते
एक्झॅक्टली मॅच करत नाही. कदाचित त्या संप्रदाय किंवा त्या एखादं कुठलं जे वेगवेगळे बौद्ध तत्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या शाखा उपशाखा होत्या, त्यांचं ते अवलंबन करणारे किंवा अनेक उपपंथ होते, त्यांचं अवलंबन करणारे भिक्खू आणि त्यांचे शिष्य, अशा प्रकारचं ते आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे मायक्रो लेवलला तळाव जो बघतो तेव्हा लेवल दिसतात आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्ट मॅच करतो. प्रश्न असा पडतो आर्टिझन एक आहे तर आर्किटेक्चर एक ट्रॅडिशन वेगळं आहे, तरी याच्यामध्ये विशिष्ट तऱ्हेचे बदल का? म्हणजे प्रयोग तर आहेतच, प्रयोग करताना सुद्धा त्यांच्यामध्ये जे काही काही लघु बदल आहेत त्याला मायक्रो चेंजेस म्हणतो, त्यामागे कदाचित मी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे तो डेटा अजून नाही आहे, परंतु याचा तर तो उपलब्ध होणार नाही असंही नाही आहे. तो कदाचित उपलब्ध झाला किंवा काही काही असे अनेक ग्रंथ आहेत की जे अजून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेले नाही आहेत, ते वेगवेगळ्या भाषेत आहेत, विदेशी भाषेत आहेत, प्राचीन भाषेत आहेत. ती जी माहिती आल्यानंतर आपल्याला ती माहिती आणि त्या लेण्याची सध्याची असलेल्या ऍक्च्युली पेंटिंग्स असतील, शिल्प असतील, आर्किटेक्चर प्लॅन असतील, यांचा वेळ घेतल्यानंतर एक नव्या प्रकारे आपल्याला ज्याला काय म्हणता येईल एक लेनिया डेव्हलपमेंट एक वेगळ्या प्रकारचं सूत्र विकसित करतो ते आपल्याला माहित आहे. जर आता चीनमधल्या जर बौद्ध लेण्यांमध्ये तेथील बौद्ध भिक्खूंचा किती आहार आहे एवढं जर मायक्रो डिटेल्स असेल तर ते डिटेल्स कदाचित इथं पण नोंद झालं असेल. तर दानाचं आहे नाशिकच्या लेणी क्रमांक 3 मध्ये म्हटलेलं आहे की हा एवढा एक विशिष्ट अमाऊंट देत आहोत, त्याच्यामधला इतके टक्के बौद्ध भिक्खूंच्या वस्त्रासाठी, इतके टक्के त्यांच्या औषधीसाठी, इतके टक्के त्यांना जे काही शयनासन लागेल त्याच्यासाठी. म्हणजे जर औषधीसाठी, अन्नासाठी, चिवरसाठी जर वेगवेगळ्या टप्प्यांचं इतकं जर डिटेल्स जर शिलालेखांमध्ये उपलब्ध असेल, त्याच्यावर आपण एक कल्पना किंवा साधारणतः एक अंदाज बांधू शकतो. जर आपल्याकडे ते ग्रंथ उपलब्ध असते, एक आपल्याला एक महत्वाचं विहंगम अशा प्रकारचे चित्रण करता आलं असतं, ज्यात आपल्याला आपल्या मर्यादा नुसार करता येईल. प्रश्न असाही पडतो की हे लेणी क्रमांक 2 मध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर हारितीचं एक सुंदर हारिती आणि तिचा पती पांची यांचं सुंदर चित्रण आहे. आणि जर ज्यांना आपल्याला आपल्या बालपणाच्या स्मृती जर जागृत करायच्या असतील तर आपण बालपणी किती म्हणजे बदमाश किंवा किती उदंडपणा आपलं आयुष्य केलं, किती आपण खरंच म्हणजे बालपण खूप भोगलं आणि किती आपण म्हणजे बालपणातील जे सुखाचे दिवस त्याच्या विस्मृती जे विस्मृत झालं असेल तर त्या स्मृती जर आपल्याला जागृत करायच्या असतील तर मला वाटतं की जे असंख्य भावंड पण हा ती यक्षिणी तिला असंख्य पुत्र होते, म्हणजे असंख्य तिला मुलं मुली, असंख्य तिला चिल्ड्रन मल्टिपल चिल्ड्रन असंख्य अपत्य होते, तर ते एकमेकाशी ज्या प्रकारे खेळत आहेत भांडत आहेत तर म्हणजे ह्या लेणी फक्त एक प्रकारचं असं हा ज्याला वृक्ष अशा प्रकारचे स्मारक नाही, त्याच्या तत्कालीन सामाजिक जीवन सुद्धा त्याच्यामध्ये गुंतलं गेलं आहे. अन्यथा निवडणुकीची प्रतिमा करता आली असती, परंतु ज्या प्रकारे यक्षिणी आणि यक्षिणीच्या संबंधाने शिल्पांकन केलेलं आहे, चित्रांकन केलेलं आहे, ते असं दाखवतं की यक्ष आणि नाग हे फार दोन महत्वाचे संप्रदाय होते. मी कधी त्या विषयात जाणार नाही कारण माझ्या स्वतःच्या पीएचडीचा तो विषय असल्यामुळे त्यात किती बोलत कमीच आहे. परंतु अजिंठा लेणी हे अत्यंत महत्वाचं अशी लेणी आहे की जिथे यक्ष आणि नाग हे जे दोन लोकसंप्रदाय होते ज्यांचा बौद्ध धर्माची अगदी बौद्ध धर्माच्या स्थापनेपासून अन्योन्य संबंध होता, त्याचा संबंध आपल्याला शिल्प आणि स्थापत्यात दिसून येतो. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं फक्त आपल्या विद्यापीठामागे लेणी असो, छत्रपती संभाजीनगर किंवा त्याला औरंगाबादची लेणी असेही म्हणतात ती असो किंवा अजिंठ्याचा लेणी समूह असू दे, तुम्हाला सातत्याने यक्ष नाग यांचे अंकन दिसते. ते का आले? निवड जागा वाढण्यासाठी हेच पिलर नाही, त्या सर्वांचं तत्कालीन धार्मिक जीवनात महत्वाचं ते कोण होते हा प्रश्न, ते काल्पनिक किंवा काल्पनिक प्रश्नशील. परंतु जेव्हा आपण त्यांचं व्हिज्युअल इमेजरी म्हणजे या अशा जे ही जी कला आहे, ही जी युग कला आहे, त्या व्हिज्युअल आर्ट मध्ये किंवा ही ज्या कलेमध्ये आपण जेव्हा त्यांचं अंकन बघतो, शिल्पांकन बघतो, चित्रांकन बघतो, तेव्हा सगळं दिसून येतं की जे काही सगळंच काल्पनिक वाटते तसं नाही. आणि प्राध्यापक रिचर्ड होते जे मानवशास्त्राचे अभ्यासक आहेत, त्यांनी अजिंठा लेणी आणि अजिंठा लेणीमध्ये एकेकाळी हे जे सगळे लोकसंप्रदाय जे अस्तित्वात होते त्याचा सुंदर अभ्यास केला.
आणि सांगितलं की कशा प्रकारे एखादा धार्मिक समूह, धार्मिक केंद्र म्हणजे रिलिजियस एस्टॅब्लिशमेंट जिवंत ठेवण्यासाठी ह्या सगळ्या लोकधर्मांची एक ज्याला काय म्हणतो साथ किंवा या लोकधर्मांचं सहकार्य, त्यांचा तुम्हाला आधार कसा आवश्यक असतो आणि त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला, कारण तुम्ही बघा आपल्याला जेव्हा 19 मध्ये आपल्याला नागराजा आणि नागराणी यांचं शिल्प दिसतं. कुठे कुठे जाताना आपल्याला नाग पुरुषाचं दर्शन घेऊन त्याला बघून जावं लागतं. या सगळ्या ज्या आर्किटेक्चर स्पेसेस आहेत ती एक स्कीम आहे. मला वाटतं की राजाश्रयापेक्षाही किंवा लोकाश्रयापेक्षा त्या काळात जो काही उपासक उपासिका ज्याला आपण लेकी म्हणतो, म्हणजे इंग्लिश मध्ये तो एक कॉमन शब्द आहे, आपण मराठीत म्हणतो उपासक उपासिका किंवा बौद्ध धर्माला म्हणणारा हा जो समूह आहे यांच्या दृष्टीनं सुद्धा आर्किटेक्चर स्पेसेस निर्माण केल्या गेल्या. आपण साधारण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं कोणते राजा आणि व्यापारी याच्याच आपण आपल्या या स्मारकांना मुकून ठेवलाय. मला वाटते आता वेळ आलेली आहे की याच्या पलीकडे जाऊन जे सामान्य लोक होते, जे ज्या धर्माला मानणारा जो लेखी होता, उपासक उपासिका होता, या सर्वांच्या दृष्टिकोनातून या स्मारकांचा उगम, त्यांचा विकास, स्थापत्यिक विकास याच्याकडे बघितलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपल्याला मग लोकधर्म असतील सगळ्यांना आपण ते योग्य स्थान दिलं ते एक नवीन गोष्टी आपल्याला प्राप्त होईल. साधारणतः आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे कुठल्याच एक लेणी ही दुसऱ्या लेणीशी पूर्णतः 100% ती मिळत नाही किंवा साधारण दाखवत नाही. याचं कारण प्रत्येक जे सेंटर आहे देव आहे ते प्रत्येक लेणी आहे हे स्वतंत्र आपल्याला एक स्थापत्य घटक किंवा ज्याला आपण मोनॅस्टिक युनिट या दृष्टीने आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याचे आपल्याला बारकावे दिसून येतात. इव्हन तुम्ही बुद्ध प्रतिमा पण बघाल, मग त्या धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत पद्मासनात किंवा मग धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत प्रलंब पादासनामध्ये दिसून येतात. तिथे आपल्याला हे जे धम्मचक्र प्रवर्तनाचे जे प्रतीक आहे म्हणजे 2 मृग दिसून येणार, मध्ये धम्मचक्र दिसणार, कधी कधी पंचवक्कीय भिक्खू दिसणार. हे सगळे जे मेटाफॉर्स आहेत, हे सगळे प्रतीक आहेत, ते इतके मूर्त झाले आहेत. कुठे तथागत आहेत आणि 2 मृग, त्यामध्ये धम्मचक्र, उपासक, पंचवक्कीय भिक्खू, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तनाचं इतकं महत्वाचं स्थान आपल्याला याच्यात दिसून येतं. म्हणजे ते श्रावस्तिकाचं महत्व हे मी पुढे सांगणार आहे. त्यासोबतच आपल्याला धम्मचक्र प्रवर्तन हे तथागतांच्या जीवनातील घटना आहे की ज्या प्रकारे त्याला शिल्पांकित केलेलं आहे आणि स्थापत्याच्या दृष्टीतून शिल्पांकित केलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यातून काय संदेश नाही. निव्वळ शिल्प हे फक्त एक धार्मिक प्रतीक किंवा मूर्ती नाही, त्यातून एक फार महत्वाचा असा सातत्याने प्रभावी होणारा विचार गतिमान करण्यासाठी त्यांची निर्मिती झाली. जेव्हा आपण हे सुद्धा लक्षात घेऊ तेव्हा लक्षात येईल की मग त्याची गुंडारा तो मग फूल अर्पण करणारा उपासक असो किंवा यक्ष असो किंवा गंधर्व असो, त्या सर्वांचं कसं त्या त्या स्पेसेसच्या फ्रेमवर्क मध्ये महत्वाचं स्थान आहे. आणि त्या सगळ्यांना एकत्र आणून असं दाखवलेलं आहे की या सर्वांची स्वीकृती आहे, या सर्वांनी त्याला अनुमोदन दिलं आहे. त्यामुळे समाजातील विविध घटकांना पण अंतर्भूत करून त्यांना मानणारा जो कोणी उपासक उपासिकेचा वर्ग असतो त्यांचंही स्वागत करून त्यांना अंतर्भूत करण्याची सुद्धा या शिल्पशास्त्रीय आणि स्थापत्य ज्या काही स्कीम्स आहेत किंवा त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्यांमधून आपल्याला त्याची मांडणी दिसते. तो विचार सुद्धा त्याच्यात अंतर्भूत झालेला आहे. आता हा जो तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी अचिंतता लेणी समूह बघितला, लेणी क्रमांक 4 मध्ये आपण दिसून येतो. याचं सर्वात भव्य शिल्प असेल तर आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील विद्यापीठाच्या मागे जी लेणी आपल्या हे आहे लेणी क्रमांक 7 मध्ये, आणि तो आहे अष्टमहाभय अवलोकितेश्वरी. त्या काळामध्ये कोणत्या प्रकारच्या भीती होत्या, कोणत्या प्रकारच्या संकट समाज मनांमध्ये होती आणि त्यासाठी मग कुणाकडे याचना करायची, कुणाची पूजा करायची, तर अवलोकितेश्वरी स्वतः बोधिसत्व आहे. पण तो त्यांनी बुद्धत्व घेतलं नाहीये, कारण की जोपर्यंत सर्वांचं दुःखाचं हरण होणार नाही, सर्वांना मला माहित असलेलं ज्ञान प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मला बुद्धत्व नको आहे, मला सर्वांचं रक्षण करायचं आहे. मग सर्पदंश, आत्मन सापाची भीती, मग आग असो, मग नौकाबुडी असो, या सगळ्या प्रकारच्या किंवा मग वन्य प्राणी असो, हत्ती असो. महाराष्ट्र कर्नाटकाची सीमा बघितली तर आपल्याला कशा प्रकारे हत्तींचा त्रास होतो त्यातील अनेकांना माहित आहे. ते वन्य प्राणी असू दे,
तुम्ही जर जुन्नर परिसरात आला तर आणि पुणे परिसरात आला तर तुम्हाला विचारलं जुन्नर परिसरात सर्वात मोठं काय संकट आहे तर बिबट्या. कधी पण येतो. दिवस सकाळ तर काही नाही राहिलं, वेळ काही नाही. कधी पण येतो, कोण झोपलं असेल काय असेल बघत पण नाही, लहान आहे मोठा. म्हणजे कशा प्रकारे वेगवेगळ्या संकटाच्या परिभाषा स्थळ आणि काळानुसार बदलतात हे तुम्हाला सर्व प्राणी दिसून येतील. आणि ही त्या काळातील त्या समाज जीवनाच्या मानसिक रचनेत असलेली साहित्यामध्ये असलेली संकट आहे आणि त्याची इम्पॉर्टन्स. ही द्विमजली लेणी आहे. याच्यात आपल्याला असं दिसून येते की कशा प्रकारे नवा प्रयोग केला गेला आहे. एक प्रदक्षिणा पद इथे कसं आलेलं आहे आणि हा एक नवा प्रयोग आहे. म्हणजे बुद्ध प्रतिमा हे स्तूपाला एक पर्याय करून त्या स्तूपाच्या जागी बुद्ध प्रतिमा आणि त्याभोवती असलेल्या प्रदक्षिणा पद म्हणून म्हटलं सातत्याने नवीन प्रयोग होते आणि एका लेणीत असलेली रचना दुसरीकडे का दिसून येत नाही. दिवस प्रयोग म्हणून नव्हे तर त्यांना मानणारा एक जो काही भिक्खू आणि त्यांचा उपासक उपासिका वर्ग या सर्वांचे आपल्याला या स्पेसिस मध्ये असलेलं अस्तित्व भूतकाळातील अस्तित्व शोधावं लागतं. कुठे कुठे आपल्याला लेणी क्रमांक ही आहे याच्यामध्ये प्लॅन वेगळा दिसतो आणि याच्याच एका लेण्यामध्ये आपल्याला हा श्रावस्तीचा चमत्कार दिसतो. काय या कालखंडामध्ये या शिल्पपटाचं चित्रण स्थापत्यामध्ये करावं लागतं. तथागतांनी सांगितलं व्यक्तींना कुठल्याही प्रकारच्या चमत्कृती घटना करू नका. आणि लगेच काही दिवसानंतर तथागतांच्या काही शिष्यांना अन्य धर्मियांच्या शिष्यांनी हिणवलं. तुमचे तथागत सामर्थ्य मानलं, तुम्ही सामर्थ्य मानलं. मग शेवटी श्रावस्तीमध्ये काही महत्वाचे ज्याला मिरॅकल्स ऑफ श्रावस्ती म्हटल्या जातात त्याच्यामुळे तथागतांनी स्वतःला अनेक रूपात दाखवलं. ते अबाध्य होतं. त्यामुळे समोरच्याला कळलंच नाही किती तथागत किती गोष्टी त्यातलंच हे चित्र त्याला मल्टिप्लिकेशन ऑफ द बुद्ध इमेज. त्याने स्वतःला इतकं हलकं केलं की समोरच्यानं म्हटलं की ते हवेत उडले. त्याने असं नाही म्हटलं म्हणजे त्याचा आवाज निर्बंध आणि त्याचा हेतू असा की शिष्यांनी म्हटलेलं आहे की याचा कसा परिणाम होतो तथागतांच्या बाबत कशा प्रकारचे विधान केले जातात की का बरं तथागताने सांगितलंय आपल्या शिष्यांना कुठल्याही प्रकारच्या चमत्कृती घटना उपयोग नका किंवा त्या करू नका. आणि मग बघा म्हणजे त्या काळात तथागतांचा जो उपासक होणारा जो वर्ग असेल त्याचा लोंढा बघा त्याचा प्रभाव बघा तो थांबवण्यासाठी मग कशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी केल्या. म्हणजे त्याचं आपण ज्या सातत्याने सगळ्या गोष्टींकडे त्याच्या एवढं सप्रेमीकडे बघितलं कशा प्रकारचा एखादा विचार त्याला कशा प्रकारे बदलून त्याचा कशा प्रकारचं प्रसारण करायचं जे तंत्र आहे ते एवढं सप्रेमी आहे ते प्रत्येक काळानुसार कसं करतं त्याच्यावर सूत्र मात्र पावमान असते ते सूत्र मात्र एक असतं ते आपल्याला आपण जर सगळ्या काळाचा शोध यायचे किंवा प्राचीन काळापासून तर अगदी अलीकडेपर्यंत जर आपण आढावा घेतला त्यामध्ये सूत्र मात्र आपल्याला एक असल्याचं दिसून येतं. ज्या अपूर्ण लेणी राहिल्या त्यातून आपल्याला असं दिसून येतं की कशा प्रकारे लेणी जोडल्या गेल्या असाव्या एका वेळेस किती काम झालं असावं सातत्याने लेणीमध्ये आपल्याला दिसून येतं म्हणजे एका वेळेस किती जण काम करू शकत असतील. पण अजून एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही लेणी समूहाने दिलं नाही. मग म्हणजे मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील हा जो दगड बाहेर काढला गेला याचं काय विनिमय केला हा कुठे फेकला हा याचं म्हणजे मग अजिंठ्यासारख्या ठिकाणी कदाचित थोडंसं आपल्याला त्याचे अवशेष भेटू शकते. पण जेव्हा आपण वेरूळची लेणी बघतो एवढ्या भव्य लेणी बघतो तिथून निघाला एवढा जो कॉर्पस ऑफ द अनयुज तो स्टोन आहे जो वेस्ट स्टोन आहे त्याचं काय मॅनेजमेंट. आज वेस्ट मॅनेजमेंट हे फार महत्वाचं विज्ञान झालंय आपल्या सर्वांना आकर्षित करतो बरोबर. नव्या संकल्पना येतात आपण त्या संकल्पनेचं उपयुक्त बघून त्याच्याकडे आकर्षित होतो. पण त्या काळात प्रश्न पडतो की ह्या सर्वांचं वेस्ट मॅनेजमेंट कदाचित कुठल्या गेट्स असतील का कुठल्या श्रेणी असतील का ज्या मग त्याचा वापर करू शकत असतील असाही प्रश्न पडतो. पण तो अजूनही अनेक तरी आहे त्याच्याबाबत आपल्याला बराचसा अभ्यास करून त्याच्या आसपासच्या ज्या साईट्स आहेत ते बघून त्याबाबत काही निष्कर्ष प्राथमिक निष्कर्ष काढावे लागतील. हा जो लेणी क्रमांक 26 आणि त्याच्या भोवतीचा हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यात आपल्याला असं दिसून येतं की स्पेस कशा प्रकारे वापरलेली आहे आणि त्यानुसार कसा विकास झालेला आहे. ते मारविजयाचं सर्वात ते महापरिनिर्वाण मुद्रेतील तथागतांचं संपूर्ण भारतातील नव्हे अत्यंत उत्कृष्ट शिल्प त्याला कुठेही आपल्याला तो दिसून येत नाही.
आणि हे मारविजयातर भारतीय शिल्पकलेतील अत्यंत शिल्पांकन, ज्याला आपण मार ही संकल्पना, नंतर मार कन्या आणि या सगळ्यांचं कशा प्रकारे या लेणी क्रमांक 26 मध्ये शिल्पांकन केले. लेणी क्रमांक 19 हा सुद्धा एक महत्वाचा चैत्यगृह आहे. यात सुद्धा वेगवेगळे प्रयोग केले गेले आहेत. नंतर या असंख्य लेण्या आहेत, मी सर्वांमध्ये आता विरळभावी जाणार नाही, पण त्या सगळ्यांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगवेगळे स्थापत्य प्रयोग केले गेले आहेत. त्यातून निवड त्यांचं एक प्रकारचं विकसित सूत्र बांधता येत नाही, पण असं दिसतं की सगळ्यांचं अस्तित्व त्यांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व सुद्धा अबाधित ठेवलेलं आहे. आणि पुढे लेणी क्रमांक 17 मध्ये आपल्याला दिसून येतं हा म्हणजे घटोत्कच लेणी समूह. तिथे आपल्याला हरिशेन जो राजा होता, वाकाटक जो मंत्री होता, वराहदेव, त्याचा आपल्याला शिलालेख दिसून येतो. हे सुद्धा मराठवाडा परिसरातील उपेक्षित पण फार महत्वाचा लेणी. आणि इथे सुद्धा आपल्याला हे जे एवढं भव्य खोदकाम केलेलं दिसून येतं, त्याच्यावर दिसतं हे सुद्धा एक महत्वाचं असं धार्मिक केंद्र असावं. पुढे बनवटी सुद्धा सिल्लोड तोलगा तालुक्यात यांच्या सीमेवर असलेला एक महत्वाचा लेणी समूह, जरी अपूर्ण आहे तरी फार महत्वाचा. आणि पुढे आपण वेरूळच्या लेणी क्रमांक 10 मध्ये येतो. लेणी क्रमांक 10 म्हणजे विश्वकर्मा लेणी. आणि इथे आपल्याला दिसून येतं की चैत्यगृहाचा अंतिम असा परमोच्च असा आपल्याला विकास दिसून येतो. याच्यानंतर बौद्ध स्थापत्यामध्ये कुठेही अशा प्रकारचा चैत्यगृह किंवा चैत्यगृह निर्माण, म्हणजे भाज्याच्या लेणी क्रमांक 12 पासून सुरुवात झाली, त्याचा सर्वात अंतिम परमोच्च बिंदू किंवा परम उत्कर्ष बिंदू झाला ते म्हणजे वेरूळ. आणि आपल्याला दिसून येतं की किती प्रयोग केले. स्तूप हे सुद्धा गौतम बुद्धांचं प्रतीक, पुन्हा त्याच्यावर पुन्हा बुद्ध प्रतिमा, म्हणजे एका प्रतीकावर दुसऱ्या प्रतीकाची अत्यंत सुबकरित्या मांडणी करून त्याला अशा प्रकारे त्याचं प्रेझेंटेशन किंवा अशा प्रकारे त्याचं सादरीकरण केलं गेलं की जरी स्तूपावर बुद्ध प्रतिमा असेल तरी बघणाऱ्याच्या मनात प्रश्न येणारे तो सुद्धा गौतम बुद्ध आणि बुद्ध प्रतिमा म्हणजे सुद्धा गौतम बुद्ध मानवी स्वरूपात एका दोन प्रतीकाने एकत्र करून काय साध्य करायचे. हे त्या कलाकारांचं किंवा त्या स्थापत्य प्रगतीचं खरं कौशल्य. इव्हन जेव्हा आपण त्याचं एकंदर बघू ते लक्षात येईल की इथून जे खोदकाम वरून जे खाली केलं, म्हणजे कशा प्रकारे त्यांच्या ज्या स्किल्स होत्या, कौशल्य होतं, अजून त्याबाबत आपल्याला माहित नाही. डॉक्टर कर्नल बर्गसन ह्या ज्या आर्टिस्ट होत्या त्यांनी हा प्रयोग केला होता. वेरूळच्या जवळ त्यांनी एका डोंगरावर खरंच लेणी खोदताना कशा प्रकारे काम करावं लागतं याचं काही स्थानिक जमाती किंवा स्थानिक जे समूह होते ते खोदकाम खोदण्याचं काम करायचं, त्यांचा एक प्रयोग केला होता. परंतु तरी आपल्याला एक साधारणतः चित्र आलं नाही की कशा प्रकारे ऍक्च्युअल लेणी कोरल्यानंतर काम सुरू होतं. नंतर छत्रपती संभाजीनगर मधील हा लेणी समूह हा सुद्धा एक स्वतंत्र लेणी समूह आहे. याच्यातील प्रत्येक लेणी ही अद्वितीय अशी आहे आणि ती केवळ स्थापत्याच्या दृष्टीने महत्वाची नाही, तर असं दिसून येतं की इसवी सन पहिले दुसरे शतक ते इसवी सनाचे 7वे-8वे शतक, जवळजवळ 600 ते 700 वर्ष हा जो आपल्या विद्यापीठामागील जो लेणी समूह आहे त्याच्या खोदण्याचं काम चाललं होतं. आणि जे काही वेगवेगळे बदल झाले बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानात, बौद्ध धर्माच्या या धार्मिक विधी याच्यात जे बदल झाले त्या सर्व बदलांना या लेणी समूहाने स्पेस दिली आहे. या लेणी समूहामध्ये त्याची आपल्याला प्रतिबिंब दिसून येतं. अशा प्रकारचं प्रतिबिंब आपल्याला वेरूळ किंवा अजिंठ्यात जरी दिसून येतं, जेवढ्या प्रकारे या लेणी समूहाचं आपल्याला वैशिष्ट्य आहे औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर ज्याला पूर्वाश्रमी आपण औरंगाबाद लेणी म्हणायचो, तशा प्रकारे आपल्याला मग ते अस्तमामय अवलोकितेश्वर असो किंवा जिला राजनर्तकी म्हटलं गेलं तो शिल्पपट असतो, याशिवाय असंख्य असे शिल्प आहेत की ज्याची अजून शिल्पशास्त्रीय ओळख झालेली नाही आणि ते अभ्यासकांना ते गूढ असं आहे. आणि हा जो लेणी आहे ती त्या इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकातील लेणी, तिथे आपल्याला
बुद्ध प्रतिमा गृह आणि त्या भोवती असलेला प्रतिष्ठापद आणि तिथे ही विहारांची रचना असं दिसून येतं. हा मला वाटते साधारणतः एक शेवटचे जे प्रयोग केले गेले बौद्ध स्थापत्यामध्ये आणि जे भारतामध्ये विशेषतः मराठवाड्यात झाले त्यातील हा एक महत्वाचा टप्पा. यानंतर आपल्याला कोरीव कामात अशा प्रकारचे प्रयोग झालेले दिसून येत नाही. त्याचाच एक टप्पा म्हणजे लेणी क्रमांक 5 आणि जे लेणी क्रमांक 5 जी आहे ते हे दाखवतं की लेणी केवळ साधी लेणी नव्हती, तर ही एक शैक्षणिक केंद्र, शैक्षणिक ज्याला एक केंद्र किंवा एज्युकेशनल सेंटर ज्याला आपण अलीकडच्या काळात पूर्ण त्या शैक्षणिक केंद्राच्या त्याला संकुलाला विद्यापीठ असं म्हणतो. त्या दृष्टीनं प्राध्यापक शोभना गोखले, प्राध्यापिका शोभना गोखले ज्या प्राचीन शिलालेखांच्या फार मोठ्या अभ्यासिका होत्या, विदुषी होत्या, त्यांनी या लेणीच्या आधारे आणि कानेरी लेणीमध्ये जे आपल्याला शिलालेखात जे उल्लेख सापडले ज्याच्यात कानेरीला महाविहार म्हटलं गेलं आहे. साधारणतः जे बौद्ध शैक्षणिक संकुल होते, शैक्षणिक संकुलाला आपण विद्यापीठ वापरल्यामुळे बौद्ध विद्यापीठ असा जरी शब्द वापरला ते चालेल, त्यांच्यासाठी साधारणतः महाविहार ही संकल्पना आपल्याला इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापासून दूर झालेली दिसून येते. कानेरी जो महाविहार होता कृष्णगिरी महाविहार आणि वेरूळ यांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांनी वेरूळ हे प्राचीन बौद्ध शैक्षणिक केंद्र किंवा विद्यापीठ होतं अशा प्रकारचा एक महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि त्यातच अंतिम आपल्याला परिमिती लेणी क्रमांक 12 आणि 13 मध्ये झालेली दिसून येते. लेणी क्रमांक 11 आणि लेणी क्रमांक 12 त्या दोन लेण्यांचा आपण हा प्लॅन बघू. हा लेणी क्रमांक 12चा प्लॅन आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की जेव्हा हे उत्खनन इथून सुरू झालं असेल तिथपर्यंत येण्यासाठी किती प्रकारे प्रिसाईज असेल. दगडाच्या म्हणजे कोरीव बांधकामाचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा चूक झाली म्हणजे चूक, तिच्यात बांधून सारखं नवीन काहीतरी रिपेअर करून चेंज करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक जो शिंपी, हातोडा किंवा अन्य जे उपकरण असतील त्यांचा वापरून एक एक जो घाव आहे तो किती नियंत्रित असेल. त्या प्रत्येक घावातून येणारा जो दगड किती प्रमाणात बाहेर यावं असेल त्याचा एक ठोकतारा असेल, ते गणित असेल, ते गणित चुकून म्हणून केलेले त्यांचे प्रयत्न असतील आणि कुठं चुकलं की तेव्हा कशा प्रकारे ते अशा त्याचं रचना केली असेल की मूळ स्थापत्याच्या प्रारूपाला किंवा संरचनेला त्याचा बदल होतो, त्याचा परिणाम होऊ नये यासाठी सगळे केलेले प्रयत्न बघितल्यानंतर आपल्याला या स्थापत्य आणि स्थापत्याच्या निर्मिती मागील जे काय लोकाश्रय, राजाश्रय याही पलीकडे ज्या असंख्य अज्ञात कलाकार जे असतील, कारागीर असतील, त्यांचे असंख्य हात आणि त्यांचे प्रयत्न याची आपल्याला आवाकाने त्याची कल्पना करू. अशा प्रकारे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी सनाच्या 7व्या-8व्या शतकापर्यंत जवळजवळ 1000 वर्ष मराठवाड्याच्या या भूमीत स्थापत्यामध्ये आणि त्यातील बौद्ध स्थापत्यामध्ये विविध प्रयोग केले गेले. काही प्रयोग आपल्याला धार्मिक नियम, धार्मिक ग्रंथांच्या आधारे त्याचा डिकोड करता येतात. काही जे स्थापत्याचे प्रयोग आहेत ते आणि त्या मागच्या ज्या संकल्पना आहेत अजूनही अनुत्तरीय आहेत. त्यासाठी आपल्याला गरज आहे विविध ग्रंथांची, विविध पुरातत्वीय पुराव्यांची शोध घेण्याची. प्राध्यापक आहेत व्याख्यानमालेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाने मला इथे आमंत्रित केलं. त्याबद्दल मी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे आणि विद्यापीठाच्या प्रमुख आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर गायकवाड मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला भोजनोत्तर सत्रामध्ये शांतपणे ऐकून घेतलं, कारण की मी नेहमी माझ्या स्वतःच्या तासात म्हणत असतो की विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांसाठी ही कसोटी असते भोजनोत्तर तास. खरंच भोजनोत्तर तास असावा का, विद्यार्थी कितपासून असतो माझा प्रश्न असतो. तरी आपण सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू.